विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासाला आपण वैदिक वाङ्मय या मुद्द्याचा आपण अभ्यास केला आणि त्यानंतर आर्यांचं मूळ वस्तीस्थान याविषयी वेगवेगळ्या विचारवंतांनी जे आपलं मत मांडलं त्याचा आपण अभ्यास केला. आता वैदिक वाङ्मय या वैदिक वाङ्मयाची निर्मिती एकदम झाली नाही. याला बराच काळ लागला. 1500 वर्षापेक्षा जास्त काळ, कमीत कमी 1500 वर्षाचा काळ लागला. वैदिक वाङ्मयाची निर्मिती कोणी केली, कोणत्या काळात झाली, कोणत्या लेखकाने केली, हे काम एका व्यक्तीने केलं नाही. याला मी तुम्हाला सांगितलं 1500 वर्षापेक्षा जास्त काळ हे पुस्तकात दिलेलं आहे. पुस्तकाचा आधार घेऊन मी तुम्हाला सांगतोय. प्राचीन काळातील राज्यकर्ते हे शांतप्रिय होते. शांतप्रिय होते, कल्याणकारी होते. या राज्यकर्त्यांनी आपल्या राज्यामध्ये, म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये अनेक हुशार कलावंत लोकांना राजआश्रय दिला आणि या लोकांच्या अंगामध्ये जी कला होती ती कला दाखवण्यासाठी या लोकांना यांनी प्रोत्साहन दिलं, प्रोत्साहित केलं, थोडक्यात त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला आणि यामधून या वैदिक वाङ्मयाची काय झाली, निर्मिती झाली. या वैदिक वाङ्मयाचं महत्त्व म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या काळातील समाज रचना, कुटुंब व्यवस्था आणि समाजाची झालेली प्रगती आणि संस्कृती याची माहिती मिळते. वैदिक वाङ्मयाचा अर्थ म्हणजे काय, पुस्तक, थोडक्यात सोप्या भाषेत सांगतो, पुस्तकांची निर्मिती झाली, वेदांची निर्मिती झाली, उपनिषदांची निर्मिती झाली, ग्रंथांची निर्मिती झाली, पुस्तकांची निर्मिती झाली. पण आपल्यासाठी सोप्या भाषा पुस्तकांची निर्मिती झाली आणि यामधून आपल्याला वेगवेगळ्या काळातील समाज रचनेची आपल्याला काय मिळते, माहिती मिळते. प्राचीन काळातील लोक निसर्ग पूजक होते. आजही आपण निसर्गाची पूजा करतो, पूजा करत नाही असं नाही. प्राचीन काळातील ज्या चांगल्या परंपरा आहे त्या जोपासण्याचं काम, म्हणजे त्याची जपवणूक करण्याचं काम आपण करतो. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं. प्राचीन काळातील लोक निसर्ग पूजक होते, निसर्गाची ते पूजा करत होते. का आपल्याला देवाची आपल्यावर कृपा व्हावी आणि आपलं जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि यामध्ये ज्या देवता होत्या, या देवतामध्ये आपण पण निसर्ग पूजा म्हणजे आपण काय करतो, प्राण्यांची पूजा करतो, पाण्याची पूजा करतो, जमिनीची पूजा करतो. ही निसर्ग पूजा आहे. पाऊस पडला तरी आपण काय करतो, सुरुवातीला जर पाऊस आला त्याची पूजा करतो काही भागामध्ये. हे निसर्ग पूजक लोक होते. या इंद्र ही देवता होती. या इंद्र देवतेला यांनी प्रमुख मानलं, तिला ते भद्रबाहू म्हणत होते. युद्धामध्ये इंद्राची आपल्यावर कृपा व्हावी हा त्यांच्या पाठीमागचा एक हेतू होता, दृष्टिकोन होता. इंद्र म्हणजे एक शक्तिशाली देवता. इंद्राचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपण युद्धात विजयी होऊ, अशी यांची भावना होती. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहिजे यांचं भौतिक जीवन. या भौतिक जीवनामध्ये शेतकरी वर्ग होता, पशुपालक वर्ग होता, व्यापारी वर्ग होता, कारागीर वर्ग होता आणि त्याचप्रमाणे करमणुकीचे साधन म्हणजे
शर्यती तुम्ही पाहता, ग्रामीण भागातल्या मुलांना शर्यत समजते, शहरी भागातल्या मुलांना समजते शर्यत, दूरदर्शनच्या माध्यमातून ते बघतात, किंवा शहरी भागातल्या मुलांना शर्यतीची आवड आहे. आता शर्यतीचं प्रमाण आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये कमी झालेलं आहे. शर्यत, शिकार करणे, त्याचप्रमाणे गायन, वादन हे त्यांचं करमणुकीचं साधन होतं. त्यानंतर जर यांची तांत्रिक प्रगती जर बघितली, ही तांत्रिक प्रगती एकदम झाली नाही, याला बराच काळ गेला. हे वैदिक वाङ्मयामधून आपल्या लक्षात येतं. या लोकांनी घराची निर्मिती केली. घराची निर्मिती करण्याचं ज्ञान या लोकांना प्राप्त झालं. या लोकांनी वेगवेगळ्या वस्तू बनवल्या, शस्त्र बनवली. हे बनवत असताना यांनी धातूचा वापर केला. अशा प्रकारे यांची तांत्रिक प्रगती झाली. आणि या लोकांनी व्यापारामध्ये निष्क नावाच्या सोन्याच्या अलंकाराचा किंवा नाण्याचा त्यांनी काय केला, वापर केला. हे सर्व आपल्याला वैदिक वाङ्मयाच्या माध्यमातून हे पाहायला मिळतं, पुस्तकातून हे पाहायला मिळतं. आर्यांच्या मूळ वस्तीस्थानाविषयी सुद्धा विचारवंतांनी काय केले, आपलं वेगवेगळं मत मांडलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 मार्काचा एक प्रश्न पाहिजे, संकल्पना स्पष्ट करा किंवा टिपाल्या. इंडो युरोपीय भाषा गट. इंडो म्हणजे भारत, युरोपीय देश, ग्रीक, लॅटिन आणि भारतीय भाषा. पुन्हा सांगतो, ग्रीक, लॅटिन आणि भारतीय भाषा या भाषांमध्ये साम्य आहे, म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये साम्य आहे. याचा अभ्यास सर्वप्रथम पाश्चिमात्य विचारवंतांनी केला. पाश्चिमात्य विचारवंतांनी भारतामधील भाषा, ग्रीक भाषा आणि लॅटिन भाषा यांचा अभ्यास केला आणि यांनी आपलं मत मांडलं भाषाविषयी, का यांची जी उत्पत्ती आहे, म्हणजे ज्यांची जी निर्मिती झाली, जननी म्हणजे निर्मिती, ही निर्मिती झाली. या निर्मितीच्या अभ्यासामधून एक लक्षात येतं, ज्यांचं जे मूळ आहे, मूळ हे एकच आहे. भारतामधील भाषा, युरोपीय भाषा आणि ग्रीक भाषा. थोडक्यात त्यांनी त्याचं साम्य सांगितलं. फिलिपो सासेटी ही इटालियन व्यक्ती होती. इटालियन, युरोपमधील ही व्यक्ती होती. ही व्यक्ती व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये आली. भारतामध्ये केरळ या ठिकाणी आली आणि केरळमध्ये आल्यानंतर व्यापाराच्या माध्यमातून या व्यक्तीने गोवा आणि कोचीन या ठिकाणी बराच काळ वास्तव्य केलं. ही व्यक्ती आली आणि लगेच गेली असं नाही. व्यापाराच्या माध्यमातून गोवा आणि केरळ या ठिकाणी ह्या व्यक्तीने वास्तव्य केलं आणि आपल्या वास्तव्यामध्ये या व्यक्तीने भारतामधील समाज व्यवस्था, भाषा, संस्कृती, वेगवेगळी फळे, फुले, वनस्पती, पिके यांचा त्याने अभ्यास केला आणि याचं वर्णन त्याने आपल्या मायदेशी पाठवलं. म्हणजे कुठं पाठवलं? इटलीमध्ये पाठवलं. आपल्या वास्तव्यामध्ये जे त्याला दिसलं त्याचं वर्णन त्याने सर्व पत्रामध्ये इटलीमध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी त्याने सांगितलं भारतामधील भाषा आणि युरोपमधील भाषा यांच्यामध्ये त्याला साम्य आढळलं आणि त्याने सांगितलं यांचं जे मूळ आहे ते एकच आहे. म्हणून याला म्हणता इंडो युरोपीय भाषा गट. म्हणजे
भाषामध्ये त्याला एक सारखेपणा दिसून आला. या युरोपियन विचारवंतानंतर या व्यापाराच्या निमित्ताने आलेला पहिला युरोपीय आहे की याने युरोपीय भाषा आणि भारतीय भाषांबद्दल अभ्यास केला आणि आपलं सर्वप्रथम मत मांडलं. ती ही व्यक्ती आहे फिलिपो सासेटी. आता दुसरा मुद्दा आहे ऋग्वेद काळ. या ऋग्वेद काळातील लोक, थोडक्यात जनसमूह हा शेती करणारा होता. आता शेतीचा शोध लगेच एकदम लागला नाही. आपण वेगवेगळ्या काळातील अभ्यास केला. पुराण अश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नवाश्मयुग. सुरुवातीच्या काळातील मानव हा उपजीविकेसाठी आपण बघितलं पुराण अश्मयुगामध्ये का भटकंती करत होता. एका ठिकाणी त्याचं वास्तव्य नव्हतं. परंतु कालांतराने याच्या ज्ञानामध्ये भर पडली, तंत्रज्ञानामध्ये बदल झाला. या तंत्रज्ञानामध्ये बदल होऊन शेतीचा शोध लागला. आता शेतीचा शोध या काळातील मानवाने असणाऱ्या ज्या वनस्पती आहे, झाडे आणि गवत याचा त्याने अभ्यास केला आणि यामधून याने शेतीचा शोध लावला. आणि शेतीचा शोध लावल्यानंतर याने पिके घेण्यास सुरुवात केली. आणि याची जी भटकंती होती कालांतराने ही थांबली. त्यांना उपजीविकेसाठी लागणारं अन्नधान्य, दूध, इतर वस्तू शेतीमधून मिळू लागल्या. याला बराच काळ गेला. हा बदल एकदम झाला नाही. मी तुम्हाला सांगितलं वैदिक वाङ्मयाची निर्मिती होण्यासाठी कमीत कमी 1500 वर्षाचा काळ गेला. त्याचा शेतीचा शोध लागण्यासाठी बराच काळ गेला, बरेच वर्ष गेले. शेतीचा शोध लागल्यानंतर हा मानव एका ठिकाणीच, ज्या ठिकाणी शेतीस अनुकूल हवामान आहे अशा ठिकाणी तो वास्तव्य करून राहू लागला. याच्या जीवनाला स्थिर स्वरूप प्राप्त झालं. समूह करून राहू लागला. समूहाचंच रूपांतर नंतर गाव वसाहतीमध्ये झालं. आणि यालाच काय म्हणतात? कुष्ट म्हणतात. काय म्हणतात? कुष्ट म्हणतात. इंद्र आपण पाहिलं प्राचीन काळातील म्हणजे वैदिक काळातील लोकांनी इंद्राला जास्त महत्त्व दिलं. इंद्र ही प्रमुख देवता त्यांनी मानलेली होती. आणि ज्यावेळी मानवाला म्हणजे शेतीचा शोध लागला, यानंतर वैदिक काळात म्हणजे आर्यांच्या काळात मानवाने इंद्राला जास्त महत्त्व दिलं. इंद्र ही त्यांनी प्रमुख देवता मानली. आणि इंद्राचा आपल्याला आशीर्वाद मिळावा, आपलं जीवन समृद्ध व्हावं, सुखी व्हावं, या पाठीमागची त्यांची ती भूमिका होती. शेतीच्या माध्यमातून थोडक्यात संबंधातून मानवाचा आणि इंद्राचा संबंध आला सुखी जीवन जगण्यासाठी. यानंतर अश्विन नावाची एक देवता होती. इंद्रानंतर अश्विन नावाच्या देवतेची ते पूजा करत होते. कशासाठी? या अश्विन नावाच्या देवतेची कृपा झाल्यानंतर आपल्याला अन्नाची निर्मिती होती, अन्नाचं उत्पादन वाढतं, अशी त्यांची काय होती? भावना होती. म्हणून ते अश्विन नावाच्या देवतेची ते पूजा करत होते. अन्न मिळण्यासाठी, अन्नाचं उत्पादन वाढण्यासाठी. उर्वरा म्हणजे नांगरट केलेली जमीन, मशागत केलेली जमीन. पूर्वी ट्रॅक्टर नव्हता, हे नांगरे नव्हते. आता ग्रामीण भागातील मुलांना बैल आणि नांगर, तो लोखंडी नांगर, आता लाकडी नांगर राहिलेलं नाही. लाकडी नांगर मीच पाहिलेलं नाही स्वतः.
लोखंडी नांगराच मी बघितलेले आहे, बैल बघितलेले आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना हे बैल, हे लोखंडी नांगर बैलाच्या पाठीमागे चालतात आणि त्यामधून शेतीची काय होती, मशागत होती. आणि आत्ताच्या शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील काही मुलांना बैल नांगर माहिती नाही. आता फक्त त्याला ट्रॅक्टर आणि ते नांगर माहिती आहे. तर जी जमिनीची नांगरट केली जात होती, जी मशागत केली जात होती वैदिक काळात, त्याला उर्वारा असे म्हणतात. आणि या काळातील प्रमुख पीक जे होतं ते सातू नावाचं पीक होतं. कोणतं पीक होतं? सातू नावाचं पीक होतं. यानंतर या ठिकाणी महत्वाचा वर्ग आहे कारागीर वर्ग. या कारागीर वर्गामध्ये सुताराला जास्त महत्व होतं, महत्वाचं स्थान होतं. का युद्धासाठी लागणारे रथ त्याची निर्मिती या कारागिरामध्ये सुतार वर्ग करत होता. आणि शेतीला जे लागणारे आवश्यक अवजार आहे ते सुताराच्या माध्यमातून मिळत होते. म्हणजे जो कारागीर वर्ग होता त्या कारागीर वर्गामध्ये सुताराला जास्त महत्व होतं. विणकर वर्ग होता. ह्या विणकर वर्गाचं काम काय? कापड विणण्याचं काम याचं होतं. त्यानंतर कुंभार होते. कुंभाराचं काम काय? मातीची भांडी बनवणे. चांभाराचं काम काय? चांबड्यापासून वस्तू बनवणे. असा हा कारागीर वर्ग होता. आणि त्याचप्रमाणे धातूपासून वेगवेगळ्या वस्तू बनवणारा एक वर्ग होता. यांनी शस्त्र बनवले. कशासाठी? युद्धासाठी शस्त्र बनवले. जीवन उपयोगी वस्तू बनवल्या. अशा प्रकारचा हा कारागीर वर्ग होता. आणि शेवटचं व्यापारी वर्ग. वैदिक काळात हा व्यापारी वर्ग होता. खरेदी विक्रीसाठी निष्क या सोन्याचा नाण्याचा उपयोग केला जात होता. निष्क नावाचं एक नाणं होतं, सोन्याचं नाणं होतं. काही प्रमाणात वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी या व्यापारी वर्ग निष्क नावाच्या नाण्याचा उपयोग करत होता. पूर्वी वस्तू विनिमयाची पद्धत होती. आज आहे तुम्ही त्याला एक्सचेंज म्हणतात, आम्ही त्याला काय म्हणतो? वस्तू विनिमय म्हणतो. आपल्याला एखादी वस्तू लागती, समोरच्याला एखादी वस्तू लागती, त्याला काय म्हणतात? वस्तू विनिमयाची पद्धत. तुम्ही त्याला एक्सचेंज म्हणता. पूर्वी ही जी खरेदी विक्री चालत होती त्याच्यामध्ये निष्क नावाच्या सोन्याचा नाण्याचा वापर केला जात होता. अशा प्रकारे आज आपण दोन मुद्द्यांचा अभ्यास केला. इंडो युरोपीय भाषा गट आणि ऋग्वेदकालीन समूह हा शेती करणारा होता, त्याला काय म्हणतात? कुष्ट म्हणतात. अशा प्रकारे आपण दोन मुद्दे बघितले. आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद.